मराठी माणसाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये जुंपली आहे। मुंबईमध्ये करण्यात आलेल्या पोस्टरबाजीवरून संजय राऊत आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे मुंबई मनपाच्या प्रचारामध्ये रहमान डकेतची सुद्धा एंट्री झाली आहे। पाहूया। सरकारला भीती वाटली आणि त्याने एका रात्रीत हे सर्व पोस्टर्स काढायला लावले। तुमच्यामध्ये एवढी हिंमत नाही का की उभाटा गटाचं नाव लावून पोस्टर लावायची? त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही। सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मानाचा त्यांचा कार्यक्रम आहे। पहिले बरे व्हा, चांगले ठणठणीत व्हा आणि त्या उभाटाची वाट लावा। आम्ही शहाचं काय करायचं किंवा तुम्ही आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू। महापालिका निवडणुकीची घोषणा होताच हालचालींना वेग आलाय। मुंबई मनपासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे। आता मुंबई मनपाच्या प्रचारात मराठी माणसाच्या मुद्द्यावरनं वातावरण तापलंय। मुंबईत मराठी माणसाने एकत्र येण्याचे पोस्टर्स लागले होते, मात्र सरकारला त्याची भीती वाटली म्हणून पोस्टर्स काढून टाकले असा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। तर नावं न लावता तुम्ही पोस्टर्स का लावले असा सवाल भाजपनं केलाय। ठाकरे गटाचं नाव लिहून पोस्टर्स लावण्याची हिंमत नाही का असाही सवाल भाजपनं केला आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून काही पोस्टर्स लागले मुंबई वाचवण्यासाठी, मराठी माणसाला आवाहन करत। त्यात कोणत्याही पक्षाचं नाव नाही। सरकारला भीती वाटली आणि त्याने एका रात्रीत हे सर्व पोस्टर्स काढायला लावले। का तर म्हणे आचारसंहितेचा भंग होतो। आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता मराठी माणसाला, आचारसंहिता विरोधी पक्षाला। तुमच्यामध्ये एवढी हिंमत नाही का की उभाटा गटाचं नाव लावून पोस्टर लावायची? तुमच्यामध्ये एवढी धमक नाही? कारण लोकांना माहीत आहे की उभाटा गटाच्या नावावर जर का आपण मतं मागितली तर आपल्याला मतं मिळणार नाहीत। त्यामुळं अशी कुठलीही नावं न लावता अनधिकृतपणे, ज्याला अनॉरस असं देखील म्हणतात, अशी पोस्टर लावण्याचं काम मुंबईमध्ये या लोकांनी केलं होतं। परंतु तुम्हाला आठवत असेल, फटा पोस्टर निकला हिरो, तशाच पद्धतीनं हा पोस्टर फाटलेला आहे आणि भारतीय जनता महायुतीचा हिरो या पोस्टरमधून मुंबईमध्ये बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही। यांचं पोस्टर फाटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी राजकारणात रहमान डकेतचा मुद्दा उपस्थित करून ठाकरेंना टोला लगावला होता। त्यालाच पुढे नेत संजय राऊतांनी पलटवार केलाय। रहमान डकेत कोण हे मुंबईकरांना माहिती असल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। उद्या जरा संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत। या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, या अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आणि देशाला माहिती आहे। एवढंच सांगतो मी तुम्हाला। तर संजय राऊतांच्या या टीकेला भाजप आणि शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं। त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही असा टोला भाजपनं लगावला। तर संजय राऊतांनी आता त्यांच्या तब्येतीची काळजी करावी असा टोला शिवसेनेनं लगावलाय। त्यांना बोलायला काही मुद्दे नाही। त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन काय हे माहिती नाही। त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही। सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मानाचा त्यांचा कार्यक्रम आहे। टोमणे मारत राहतात। त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई महाराष्ट्राची सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही। हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, या राज्याच्या सर्वच 14 कोटी जनतेला वाटतं आहे। आणि त्यामुळं हे जे आहे ना, हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्हीमध्ये दिसलं पाहिजे, दिवसभर चाललं पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ते करत राहतात। संजय राऊत, तुम्ही चिंता करू नका, तब्येतीची काळजी घ्या। उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका। लोक तुम्हाला कंटाळलेले होते, आता आजारपणा आहे तुम्हाला, त्यात आता तुम्ही पहिले बरे व्हा, चांगले ठणठणीत व्हा आणि त्या उभाटाची वाट लावा। आम्ही शहाचं काय करायचं किंवा तुम्ही आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू।
मुंबईला उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोपही संजय राऊतांनी केला होता. त्यावर भाजपनं प्रत्युत्तर दिलं. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी यावरून राऊतांना टोला लगावलाय. अहो, ज्या उद्योगपतींच्या घरी लग्न असताना तुमची लोक डान्स करत होती, ज्या उद्योगपतीच्या घरी लग्न असताना तुम्ही त्या संगीत रजनीमध्ये नाचण्यामध्ये धन्यता मानली, त्या उद्योगपतीबद्दल तुम्ही टीका करतायत. अहो, कुठलं तोंड आहे तुमचं? ज्या उद्योगपतीच्या लग्नामध्ये तुम्ही डान्स करत होतात संजय राऊत, तुमची लोक डान्स करत होती, तुम्ही उद्योगपतीच्या भाषा करू नका. कुठल्याही उद्योगपतीच्या घशात मुंबई जाणार नाही. मुंबई महापालिका तुम्ही उद्योगपतीच्या घशात घातली होती म्हणून तुम्ही लग्नामध्ये डान्स करण्यामध्ये धन्यता मानत होतात. मुंबई ही सर्वसामान्य नागरिकाची आहे. मुंबई ही सर्वसामान्य मराठी माणसाची आहे. कुठल्याही उद्योगपतीच्या घशामध्ये मुंबई जाणार नाही. महापालिका निवडणुकीची घोषणा होताच घडामोडींना वेग आलाय. बीएमसी निवडणुकीच्या प्रचारात मराठी माणसाच्या मुद्द्यावरनं वातावरण पेटलंय. आता हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.